जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। तर जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ नेते संग्राम देशमुख यांना पक्षाने विधान परिषदेवर घेतले पाहिजे, पलूस कडेगाव तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या भावना। निश्चितच भाजपाचे पक्षश्रेष्ठी मला संधी देतील, संग्राम देशमुख यांची प्रतिक्रिया। शांती माया तीन दिवस आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांना या ठिकाणी मनोभावे श्रद्धेनं या ठिकाणी संपन्न होते। आम्ही सर्वजण आपणा सर्वांचं त्या निमित्तानं दर्शन व्हावं याच्यासाठी या ठिकाणी आलो। मी या आयोजक ज्यांनी पुढाकार घेऊन हा महायाग यज्ञ संपन्न होण्यासाठी प्रयत्न केले त्यांना आपणा सर्वांना की ज्यांना ह्याच्यामध्ये सहभागी होता आलं असे आपण सर्वजण खऱ्या अर्थानं पुण्यवान आहोत की अशा यागामध्ये आपल्याला सहभाग घेता आला। आणि आम्हाला सुद्धा आग्रहानं या एवढ्या मोठ्या उत्साहाला उपस्थित राहण्याचं निमंत्रण दिलं। आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। आमचे सर्व सहकारी नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। आमच्या सगळ्यांच्या वतीनं अंतःकरणपूर्वक आपल्याला धन्यवाद देतो की अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हाला या ठिकाणी येण्याचं भाग्य मिळालं। आज सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संग्रामभाऊ देशमुख हे आज पलूस तालुक्याच्या दौऱ्यावर असताना भिलवडी महावीर नगर येथील श्री 1008 भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर येथे द्वादश पूर्ती निमित्त शनिवार 31 मे पासून सुरू झालेल्या श्री इंद्रध्वज विधान व विश्वशांती महायाग कार्यक्रमासाठी उपस्थित राहून त्यांनी जैन समाज बांधवांना सदिच्छा दिल्या। या प्रसंगी सांगली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेंद्र भैया वाळवेकर यांच्यासह आदी मान्यवर कार्यकर्ते, महावीरनगर भिलवडी येथील श्रावक श्राविका, परिसरातील जैन मंदिर कमिटीतील सर्व पदाधिकारी व सदस्य यावेळी उपस्थित होते। विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावर मात करून कोणतेही पद नसताना पलूस कडेगाव तालुक्याला सर्वांगीण पद्धतीने विकसित करण्यासाठी अहोरात्र झटणारे भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ नेते संग्राम देशमुख यांना पक्षाने विधान परिषदेवर घेतले पाहिजे अशी चर्चा पलूस कडेगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये जोर धरू लागली आहे। याबाबत आमच्या प्रतिनिधीने संग्राम देशमुख यांची प्रतिक्रिया जाणून घेतली। यावेळी ते काय म्हणाले ते पाहूयात सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून। खरंय पलूस कडेगाव तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे तमाम सर्व सहकारी कार्यकर्ते नेते मंडळींची भावना आहे या मतदारसंघामध्ये विधान परिषदेचं काम करण्याची संधी मिळाली पाहिजे। भावना स्वाभाविक आहे। मी एवढंच या ठिकाणी नमूद करू इच्छितो, भारतीय जनता पार्टी जो काही आपल्याला काम करायची संधी देईल किंवा आदेश देईल त्यानुसार आपण काम करत राहायचं। निश्चितपणे आपल्याला पक्ष आपल्याला चांगल्या ठिकाणी काम करण्याची संधी कार्यकर्त्यांच्या भावना असणं स्वाभाविक आहे। कार्यकर्त्यांनी खूप तळमळीने या मतदारसंघामध्ये विधानसभेच्या निवडणुकीला ताकदीने काम केलं। भारतीय जनता पार्टीला खूप चांगलं मताधिक्य या ठिकाणी मिळालं आणि माझ्या रूपाने या ठिकाणी मी उमेदवारी केली होती। लोकांची सेवा करणं हे आपलं काम आहे। इथून पुढच्या काळामध्ये पक्षाच्या माध्यमातून आपण काम करत राहू। जे काही पक्ष आपल्याला संधी देईल त्या पद्धतीने आदेश देईल त्या पद्धतीने आपण काम करत राहू। महामंडल विधानसाठी पन्नास ती कमिटीचे अध्यक्ष कोण आहेत त्यांनी धन्यवाद संगीत मध्ये जय हो, जय 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 जय